गाडी बघा ही बघा स्टार्ट केली आता हे बघा हा इज ऑडोमीटर बघू शकता ते मस्त ऑडोमीटर दिला गेला आहे आणि हा ये स्टेअरिंगवर पण सर्व कंट्रोल दिले गेले आहेत. पॉवर विंडो दिले गेले आहेत तिथे हेडलाईटचे कंट्रोल दिले गेले आहेत बघू शकता. अशा प्रकारे हा डॅशबोर्ड आहे पूर्ण. सो हे मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत होतं नवीन अशा ब्लॉगमध्ये. सो आज आपण बसलो आहे BMW X1 मध्ये. सो बघू शकता ही गाडी आहे BMW X1 आहे. सो आज आपण हिचा एक शॉर्ट रिव्ह्यू करणार आहोत. तर चला पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. ही तर सुरुवात करूया हिच्या कीपासून. ही बघा BMWची X1ची अशी की येते बघू शकता काय लुक आहे कीचा. पण हे असे तिच्यावर बटन्स येतात लॉक अनलॉकचे. आणि हा हिचा डोर हँडल बघू शकता. डोर हँडल्स पण बघा ना किती मजबूत दिले गेले, खूप मजबूत आहेत. आणि हा हिचा स्टेअरिंग, हा इन्फोटेनमेंट सिस्टम, फुल्ली ऑटोमॅटिक गाडी आहे बघा. असे काही कंट्रोल्स आहेत. स्टार्ट बटन इथे दिला गेला आहे. बहुतेक गाड्यांना इथे किंवा या साईडला असतो, बट हिचा हा स्टार्ट बटन इथे दिला गेला आहे बघू शकता. फुल कूल वाटते गाडी. गाडी बघा ही बघा स्टार्ट केली आहे आता हे बघा हा हिचा ऑडोमीटर बघू शकता ते मस्त ऑडोमीटर दिला गेला आहे. आणि हा ये स्टेअरिंगवर पण सर्व कंट्रोल दिले गेले आहेत. पॉवर विंडो दिले गेले आहेत तिथे हेडलाईटचे कंट्रोल दिले गेले आहेत बघू शकता. अशा प्रकारे हा डॅशबोर्ड आहे पूर्ण. ACचे वेंट्स बघा अशा प्रकारे दिले गेले आहेत. डिझाईन बघा वेंटची. हा पूर्ण डॅशबोर्ड आहे. ही अशी विजिबिलिटी आहे काहीशी. विजिबिलिटी खूप मस्त आहे. नाही का ऑटोमॅटिक गाडी असल्यामुळे असे कंट्रोल दिले गेले आहेत. सनरूफचे पण असे कंट्रोल दिले गेले आहेत. हे बघा सनरूफसाठी असे कंट्रोल्स आहेत. खूप मोठा सनरूफ आहे गाडीला बघू शकता. ही अशी 5 सीट. मित्रांनो चला आपण व्हिडिओ आता एंड करूया. ही अशी काही गाडी होती. फीचर्स वगैरे तुम्हाला दाखवले गेले आहेत गाडीमधले. हा डॅशबोर्ड आहे असा. खूप कूल डॅशबोर्ड आहे. खूप प्राईम आणि लक्झरी फील करतं. मस्त वाटतं आहे गाडीमधून आता ड्राईव्ह करून वगैरे. टॉप स्पीड पण खूप 150-200पर्यंत जाते गाडी आरामात. चला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून नक्की सांगा. ओके धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग मी.